पेक्षा ठीक वाटलं आपल्याला जाधव कंपनीचं रोटर. बाकी त्याची बांधणी वगैरे आता तुम्ही बघत असाल त्याची बांधणी खूप छान आहे. आता तुम्ही बाकी अदर कॉम्पिटिटरचे रोटर बघितले तर त्यांचा टॉप मज या प्रकारे नाहीये. त्यांना तो क्लॅम्प मध्ये देतोय आणि असा क्लॅम्प मध्ये किंवा नमस्कार पट्टीमध्ये देतो. हा चांगला. आपण काय याची म्हणजे मजबूती तर खूपच छान आहे. त्याच्यासोबत आपण यांची वॉरंटी सुद्धा देतो. 2 वर्षाची वॉरंटी आहे मशीनची. तुमची ऑइल सील आणि बेरिंग सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टीची आपण वॉरंटी देतो. आणि तुम्ही बघितलं असेल तर अदर कॉम्पिटिटरचे जे रोटावेटर आहे ना, हा शाफ्ट काही यांना कम्प्लीट येत नाही. तुम्ही पाहिलं तर हाफ शाफ्ट मध्ये येतो. आपण पूर्ण कम्प्लीट देतोय. आणि ही जी आहे ना ही प्लेट ही आपण पूर्ण राऊंड मध्ये मध्ये दिलेली आहे. ही कट साईज मध्ये अशी देतात आपण. याच्यामुळे काय होतं व्हायब्रेशन येत नाही. आणि हे त्याच्यानंतर तुम्ही आणखीन बघितलं तर तुम्ही ऑब्झर्व करायचं तुम्हाला आणखीन काही गोष्टी नवीन दिसत असतील. या सस्पेन्शनचं बघा तुम्ही बाकीच्या रोटरचं सस्पेन्शन बघितलं तर ते इथं राहते. काय होतं इथं सस्पेन्शन दिलं तर ही जी आहे ना ही सिंगल पत्रा राहतोय. आणि इथं जर वेल्डिंग केलं ना तर आजूबाजूला सगळा पत्रा हार्ड होतोय. तो हार्ड झालाय तिथं क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम आपल्या याच्यात सुद्धा तुम्हाला येणार. आपण जे दिलं हे ट्यूबवर दिलं. इथं ट्यूब फॉर्म झाली आणि इथं आपण वेल्डिंग केलं. आणि आपण ते पूर्ण CO2 वेल्डिंगचा यूज करतो. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. बाकी इतर तुम्ही पाहिलंय तर क्लॅम्प वगैरे त्याची डिझाईन एकदम व्यवस्थित दिली. आता तुम्ही याच्यानंतर आणखी याच्यात थोडंसं बारकाईने ऑब्झर्व करा तुम्हाला काय दिसतंय. बाकी रोटर मध्ये हे जे पट्टी येते ना ही सरळ देतात एकदम. याच्यात आपण इकडे या डायरेक्शनला बेंड करून दिली. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर टर्न वगैरे घेताय ना तर रोटर मध्ये पूर्ण लोड मागच्या साईडला येतो. आणि याचे क्रॅकिंगचे प्रॉब्लेम वाढतात इथे. त्याच्यामुळे आपण याचा लोड डिस्ट्रीब्यूट केलाय. आणि तुम्ही आणखीन बघितलं असेल तर आपल्या रोटरमध्ये आपण साईडला ग्रीस यूज करतो. अदर कॉम्पिटिटर ऑइल यूज करतात आपण त्याचा ग्रीस यूज करतो. म्हणजे ऑइल नाही लागत. नाही त्याला ग्रीस देत आहे आपण. ऑइल नाही राहत. ऑइल नाही राहत ग्रीस राहत. आणि इकडे आपण ऑइल देतो. तिथं महिंद्राला ती ऑइल आहे. नाही आपलं आपण ग्रीस देतो. इक्विपमेंटचा ग्रीस वापरतोय आपण त्याला. बाकी आणखीन ट्रॅक्टरला तुम्हाला लोड वगैरे असं तसं जाणवलं नाही ना? नाही ना. हे आपल्या ज्यांच्या शेतामध्ये आपण डेमो घेतलाय ते शेतकरी आपल्याला कसं काय वाटलं ते चांगलं. तुमची चिकलनी वगैरे कशी झाली जे तुम्ही प्रॉपर समजा केज बिल नाही करताय त्याच्या व्यतिरिक्त याची कशी बेस्ट झाली ना? बाकी आणखीन काही तुमचं चेंजेस असेल काही करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. आपली कंपनी कधीही मतलब चेंजेस आम्ही ऍक्सेप्ट करतोय. आमचे जर फॉल्ट असेल ते तुम्ही सांगू शकता की ही गोष्ट कास्तकार सांगणार नाही तोपर्यंत आम्हालाही समजणार नाही.